बातमी यवतमाळमधून। यवतमाळमध्ये 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस हजेरी लावत आहे। जोरदार वाऱ्यामुळे राळेगावमधील युवा शेतकऱ्याच्या केळी बागेचं मोठं नुकसान झालंय। केळी पिकापासून 6 लाखांचं उत्पन्न मिळणार होतं, मात्र या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे अशी मागणी आता शेतकरी करतात। तर यवतमाळच्या राळेगावात जोरदार वाऱ्यामुळे केळी बागेचं मोठं नुकसान झालेलं आहे। यवतमाळमध्ये कृषी विभागाचा हलगर्जीपणा, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। आधारची माहिती चुकल्यामुळे 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आधार कार्ड क्रमांक चुकल्यानं अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत। तर कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना फटका बसलाय। आधारची माहिती चुकल्यामुळे 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावं लागतंय। तर जवळपास 100 शेतकऱ्यांच्या आधारचा नंबर चुकल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसतोय।